Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to know more about CET for Standard 11. मित्रांनो, आज आपण 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET या विषयावर बोलणार आहोत, या विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजेच 11वी मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी CET म्हणजे सामायिक पात्रता परीक्षा या विषयावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की 10वीची परीक्षा झालेली नाही आहे, परंतु तरी देखील तुम्ही उत्तीर्ण होणार आहात, बरोबर? 10वीच्या निकालाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. अद्याप ती सुरू झालेली नाही आहे, परंतु ती लवकरच सुरू होईल. ते आपल्याला लवकरच कळेल देखील. फ्रेंड्स, दरवर्षी 10वीचा निकाल 15 जूनच्या आसपास लागत असतो. शक्यतो 15 जून नंतरच लागत असतो, परंतु तरीही एखाद्या वेळेस कमी जास्त 15 जूनच्या आसपास लागत असतो. आता यावर्षी परीक्षा झालेली नाही, म्हणजे लेखी परीक्षा झालेली नाही आहे, उत्तरपत्रिका तपासणीचं काम देखील नाही आहे. त्यामुळे 10वीचा निकाल लवकर लागेल अशी आपण अपेक्षा करूयात. मित्रांनो, दरवर्षी 10वीची परीक्षा झाली की लगेचच अनेक महाविद्यालयांमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी म्हणजे 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक CET ठेवल्या जाते, एक कॉमन एंट्रन्स टेस्ट ठेवल्या जाते, म्हणजे त्यांच्याच महाविद्यालयाची, किंवा ज्याला आपण एक पात्रता परीक्षा म्हणूयात अशी ठेवल्या जाते. परंतु अशामध्ये प्रसार माध्यमातून असं ऐकायला मिळतंय की 11वीच्या प्रवेशासाठी म्हणजेच 11वीच्या ॲडमिशनसाठी सर्व स्तरावर म्हणजे सर्वच महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची परीक्षा होणार आहे. अर्थात ही परीक्षा म्हणजे ही जी CET आहे, सामायिक पात्रता परीक्षा, ती राज्य पातळीवरून घेणार आहे, म्हणजेच शासन पातळीवरून घेणार आहेत की प्रत्येक महाविद्यालयांमध्ये त्यांची वेगवेगळी परीक्षा होणार आहे, हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे. या संदर्भातल्या सूचना निश्चितच लवकर येतील. सर्वांसाठी एकच जर परीक्षा असेल, म्हणजे 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सर्वांसाठी जर एकच परीक्षा असेल किंवा काय, या बाबतीत सध्या तरी आपण अनभिज्ञ आहोत. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही की 11वीसाठी सर्वांसाठीच म्हणजे 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी, 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सर्वांसाठीच ही परीक्षा आहे का, किंवा प्रत्येक महाविद्यालय आपापली वेगळी परीक्षा घेणार आहे का, याबाबत सध्या तरी खुलासा नाही आहे, सध्या तरी स्पष्टीकरण नाही आहे. पण हे स्पष्टीकरण, हा खुलासा, या संदर्भातली मार्गदर्शक तत्वे निश्चितच लवकर आपल्यापर्यंत येतील. पण मित्रांनो, यातून आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, एक गोष्ट शिकायला मिळते की तुम्ही काय करायला पाहिजे. आता 10वीची तर परीक्षा झालेली नाही आहे, तरी देखील 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, 11वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक महाविद्यालये आपापली प्रवेश परीक्षा घेतात, आपापल्या स्तरावर एंट्रन्स एक्झाम घेतात किंवा CET ही एक्झाम घेतात. मग याची माहिती तुम्हाला कुठे मिळते? तर याची माहिती प्रत्येक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर मिळत असते. याची माहिती म्हणजे ही अधिकृत, प्रत्येक महाविद्यालयाचं अधिकृत एक वेबसाईट असते आणि ह्याच वेबसाईटवर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळत असते.
कधीकधी जर तुम्ही प्रत्यक्षात त्या महाविद्यालयात जर गेलात तर त्या महाविद्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारची माहिती पुरविण्यात येते. आता प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपण वैयक्तिक तर जाऊ शकत नाही. गेलं तरी ते खूप खर्चिक असेल किंवा ते खूप म्हणजे त्याचा प्रवास भरपूर होईल. त्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनं जर आपण सर्च केलं तर आपल्याला प्रत्येक महाविद्यालयाची CET किंवा प्रत्येक महाविद्यालयाची पात्रता परीक्षा किंवा प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया कशी आहे या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. ही माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच मी तुम्हाला असंही सांगू इच्छितो की काही नामांकित कोचिंग क्लासेस असतात. महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे कोचिंग क्लासेस आहेत. तर ह्या नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये देखील 11वी प्रवेशासाठी म्हणजे 11वीमध्ये तुम्हाला तिथं कोचिंग क्लासेस लावायचे असतील तर त्याच्यासाठी देखील एक पात्रता परीक्षा ठेवतात. मित्रांनो, सर्वसाधारणपणे ह्या पात्रता परीक्षा आहेत, ह्या एंट्रन्स टेस्ट्स ज्या आहेत तर हे 1 तासापासून 3 तासापर्यंत असतात. म्हणजे यांचा जो कालावधी आहे, या परीक्षांचा जो कालावधी आहे तो 1 तासापासून ते 3 तासापर्यंत असू शकतो. एखाद्या वेळेस कमी जास्त असू शकतो. मित्रांनो, बहुतेक ह्या परीक्षा ऑफलाईन होतात. कधीकधी ऑनलाईन पण ते घेतात, परंतु दोन्ही पद्धतीचा ते वापर करतात. त्यांना जी सुकर जाईल ऑफलाईन मोडवर घेतात किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील त्या परीक्षा घेतात. परंतु सध्याची जी परिस्थिती आहे कोविड-19 महामारीमुळे आपल्याला ऑफलाईन परीक्षा देणं हे अवघड होईल. किंबहुना असे महाविद्यालय किंवा असे कोचिंग क्लासेस ऑफलाईन पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया राबवतील असं मला तरी वाटत नाही. म्हणून शक्यतो ही महाविद्यालय, नामांकित महाविद्यालय आणि नामांकित कोचिंग क्लासेस हे ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेतील असं मला वाटतं. मग त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. मित्रांनो, काही कोचिंग क्लासेसमध्ये काय असतं की सगळेच विषय एका ठिकाणी असतात. उदाहरणार्थ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सगळेच विषय एकाच ठिकाणी शिकवले जातात. वेगवेगळे प्राध्यापक तुम्हाला ते शिकवतात. परंतु काही कोचिंग क्लासेस फक्त एकाच विषयासाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल. तर तुम्हाला काही परीक्षा ज्या हे PCBM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स एकाच छत्राखाली एकाच ठिकाणी जर शिकवल्या जात असतील तर ती एकच प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. किंबहुना जर एकाच ठिकाणी एकच विषय असेल तर त्यांच्यापुरतीच ती प्रवेश पात्रता परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. उदाहरणार्थ एखादा तुम्हाला केमिस्ट्रीचा कोचिंग क्लास लावायचा असेल तर ती फक्त केमिस्ट्रीसाठीच प्रवेश प्रक्रिया घेतील, म्हणजे ती तुमची परीक्षा घेतील ते. किंवा बायोलॉजी असेल त्याच्यासाठी तेवढ्यापुरतीच ती तुमची परीक्षा घेतील ते. अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षा असू शकतात. फ्रेंड्स, आता एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला 11वी सायन्सला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 3 ग्रुप असतात महत्त्वाचे. तसे अनेक ग्रुप असतात, परंतु 3 महत्त्वाचे ग्रुप असतात. पहिला ग्रुप आहे जनरल ग्रुप, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे 4 महत्त्वाचे विषय घेऊन तुम्हाला 11वीला ॲडमिशन घेता येतं. पुढे 12वीलाही याच विषयाची परीक्षा तुम्हाला देता येते. दुसरा ग्रुप आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आणि तिसरा जो ग्रुप आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स घेऊन तुम्हाला मेडिकलमध्ये जाता येतं. मेडिकल लाईनला प्रवेश मिळतो. तुम्हाला अजूनच जर स्पष्ट करून सांगायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स
हे 4 विषय घेऊन तुम्हाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे वळता येतं. परंतु फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन तुम्हाला बहुतांशी मेडिकल फील्डकडे वळता येतं. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घेऊन तुम्हाला इंजिनिअरिंगकडे वळता येतं. परंतु यामध्येही थोडासा बदल झालेला आहे. तो बदल तुम्हाला मी नंतर सांगेल. फक्त ढोबळमानाने एवढंच लक्षात ठेवा की PCB, PCM आणि PCBM हे 3 ढोबळमानाने महत्त्वाचे ग्रुप आहेत. आता तुम्हाला यांचा जर अभ्यास करून ॲडमिशन घ्यायचं असेल 11वीला, तर 12वीला गेल्यानंतर मात्र तुम्हाला मोठ्या स्तरावरची नीट, NEET, त्यानंतर JEE, JEE आणि CET या महत्त्वाच्या परीक्षांना सामोरं जावं लागेल. मित्रांनो, 10वीपर्यंत ठीक होतं, परंतु 11वीला ॲडमिशन घेतल्यापासूनच तुम्ही एका वेगळ्या विश्वात जाणार आहात. एका व्यापक विश्वामध्ये जाणार आहात जिथे स्पर्धा भरपूर असेल. आणि या स्पर्धेला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुम्ही देखील तितके मजबूत असायला पाहिजे. तुम्ही देखील तेवढे तयार असायला पाहिजे. आणि ही तयारी अनेक जणांनी सुरू केलेली आहे. काही जण आता सुरू करतील किंवा काही जण अजून पुढे सुरू करतील. पण ही योग्य वेळ आहे. तुमची तयारी करण्याची ही अतिशय योग्य वेळ आहे. मित्रांनो, सध्या तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे? 9वी आणि 10वीची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या 4 विषयांची पुस्तकं वाचायला पाहिजे. का वाचायला पाहिजे? कारण जी एंट्रन्स परीक्षा होणार आहे, मग ते विविध महाविद्यालयांची असेल किंवा विविध कोचिंग क्लासेसची असेल, ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी या विषयाचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, मी वर्ग सांगतोय 9वी आणि 10वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या 4 विषयांचा अभ्यास तुम्ही अतिशय काळजीपूर्वक करा. ज्यामुळं तुम्हाला 11वीसाठीची जी CET परीक्षा आहे किंवा सामायिक पात्रता परीक्षा आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे किंवा थोडक्यात आपण त्याला प्रवेश परीक्षा असं म्हणूयात, तर ही प्रवेश परीक्षा द्यायला तुम्हाला अतिशय सोपं जाईल. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे, परंतु ही कमी महत्त्वाची देखील गोष्ट नाही आहे. कारण हा बेस पुढे देखील महत्त्वाचा ठरतो. त्याच्यामुळे 9वी आणि 10वीची PCBM या विषयाची तुम्ही पुस्तके जरूर वाचा. याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. वेळ तुमच्या हातामध्ये भरपूर आहे, त्याचा तुम्ही सदुपयोग करा. वेगवेगळ्या साइट्स म्हणजे विविध महाविद्यालयांच्या साइट्स तुम्ही अधूनमधून बघत राहा. त्यांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, कधी होणार आहे, काही ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे का, गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे का, याकडे तुमचं लक्ष असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सरते शेवटी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगेन की माझा मित्र सायन्सला जात आहे म्हणून मी पण सायन्सला जातो, माझी मैत्रीण सायन्सला जात आहे म्हणून मी पण सायन्सला जाते, असं करू नका. तुमची आवड कशात आहे हे बघा. तुम्हाला खरंच सायन्स आवडतं का, तुम्हाला ते झेपतं का, त्याच्यामध्ये करिअर करण्याची तुमची इच्छा आहे का, तर जरूर करा. तुम्हाला जर आर्ट्स आवडत असेल, सायन्समध्ये जर गती नसेल, तुम्हाला आर्ट्स किंवा कॉमर्स आवडत असेल, तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही तसं सांगा. तुम्ही बळजबरी सायन्स घेऊ नका. बळजबरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे विषय घेऊन खूप असं दडपण स्वतःवर घेऊ नका. कारण पुढे जे अपयश मिळेल, आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट आपण बळजबरीने स्वीकारून आपण जर त्याचा अभ्यास करीत गेलो तर अपयश निश्चितच मिळेल. मग ती हानी टाळण्यासाठी आत्ताच तुम्ही तुमच्या आईवडिलांना स्पष्ट सांगा
की हो मला सायन्स आवडतं आहे, मला मॅथमॅटिक्स आवडतं आहे, किंवा मला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप आवडतो, थोडंसं त्यांच्याशी चर्चा करा आणि मग त्यांना सांगा की बाबा माझा निर्णय काय आहे. तुम्हाला जर कळत नसेल, तुम्हाला निर्णय घेता येत नसेल, मी आर्ट्स घेऊ का कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ, हा जर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल किंवा निर्णय घेताना जर अडचण येत असेल, तर तुम्ही कोणाशी तरी बोला. कोणाशी तरी बोलायचं म्हणजे कुणाशी बोलायचं? तुमच्या शाळेतील शिक्षकांशी बोला, तुमच्या आईवडिलांशी बोला, ज्यांनी कोणी 11वी 12वी सायन्स करून पुढे गेलेले, ज्यांचा मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा अजून कुठल्या ठिकाणी नंबर लागलेला आहे, तुम्ही त्यांना बोला. तुमचे शेजारी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. करिअर काउन्सिलर असतात, व्यवसाय मार्गदर्शक असतात, त्यांचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला ही चांगली मदत होऊ शकेल. नसेल तर काय होईल, माझी मैत्रीण घेते सायन्स म्हणून मी पण घेते, किंवा माझा मित्र चालला तिकडे म्हणून मी पण घेतो, असं करू नका. तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर तुमच्यावर आत्मविश्वास असेल की मी हो हे करू शकतो, हे घेऊन मला यश मिळू शकतं, असा जर तुमचा आत्मविश्वास असेल, फाजील आत्मविश्वास नको, ओव्हर कॉन्फिडन्स नको. तुम्हाला जर आत्मविश्वास वाटत असेल की हो याचा अभ्यास मी करू शकतो, यामध्ये मी पुढे जाऊ शकतो, तर आणि तरच तुम्ही या वाटेला जा. ठीक आहे, कोणताही अभ्यासक्रम कमी महत्त्वाचा नाही. तुम्ही आर्ट्सला कमी समजू नका किंवा कॉमर्सला कमी समजू नका. त्याच्यामध्येही अभ्यास करून करिअर घडविणारे अनेक जण आहेत. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला नेमकं काय चूज करायचं आहे, काय निवडायचं आहे, आर्ट्स निवडायचं आहे का कॉमर्स निवडायचं आहे का सायन्स निवडायचं आहे, हे ठरवा. याला आपण सिलेक्शन म्हणूयात. त्याच्यानंतर मग त्याची स्टडी प्लॅनिंग, मग त्याच्या अभ्यासाचं नियोजन करा. तुम्हाला जर सायन्स निवडायचं असेल तर तसं नियोजन करा, आर्ट्स निवडायचं असेल किंवा कॉमर्स निवडायचं असेल तर तसं नियोजन करा. कारण काही मोठ्या मोठ्या शहरांमधील आर्ट्स आणि कॉमर्स 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचीसुद्धा एंट्रन्स एक्झाम असते मित्रांनो. तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट सिलेक्शन करा, दुसरी गोष्ट त्याची स्टडी प्लॅनिंग करा. नुसती प्लॅनिंग करून जमणार नाही, तर त्याचा अभ्यास करा, म्हणजेच प्रॅक्टिस करा, सराव करा आणि यश मिळवा. या प्रवेश प्रक्रियेपुरतं बोलतोय मी, 12वीचं बोलत नाही, या प्रवेश प्रक्रियेपुरतं बोलतोय. याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. विश यू ऑल द बेस्ट. फ्रेंड्स, आज आपण 11वी प्रवेशासाठी CET किंवा 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ॲडमिशन घेण्यासाठी सामायिक पात्रता परीक्षा या विषयावर हितगुज केलं, या विषयावर आपण चर्चा केली. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा आणि ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.